Ma'am, using living organisms to produce their products. Write down the definition of biotechnology. Who is the father of biotechnology? याच्यात कायम क्वेश्चन्स येतात. Herbert Boyle. Ma'am, खूप सायंटिस्ट आहेत. Paul Berg is the father of biotechnology. Carl Craigie is the father of biotechnology and Paul Berg father of genetic engineering. हे थांब. मॅम एक सेकंड. Carl Craigie, father of biotechnology, Paul Berg, genetic engineer. As per your book, you remember Paul Berg is the father of biotechnology. ठीक आहे? नाही ना बुक मध्येच कसं दिलं? कुठे दिलं बघू मला पेज नंबर. कसं ना वाचलं तू हर्षिता? मला All right. Definition of biotechnology. Ma'am, using कॅरोली इरेक तिने सांगितलं असेल. काय सांगितलं ते? नाही, Carl Craigie. मॅम, तिने सरिता अग्रवाल पण रेफर केली. हा, हेच केलं होतं. Popularly, Paul Berg is a father of biotechnology. Let me check in this. शोधायला लागेल त्याच्यात. ठीक आहे, आपण शोधूया. ठीक आहे. Now define biotechnology. आता सध्या पॉल बर्ग लक्षात ठेव. ओके. डिफाइन बायोटेक्नॉलॉजी. Write it down. It is a process of using living organism or their enzymes. It is a process of using living organisms or their enzymes or their molecules. Organism. It is a process of using living organism or their enzymes or their molecules to obtain products or to develop a process useful for human beings. Useful for human beings. As an example, बायोटेक मध्ये कसं होतं, तुम्हाला ओव्हरऑल प्रोसेस थोडी लक्षात येते का? बायोटेक मध्ये सपोजिंग आपण सगळे इन्सुलिन, सगळ्यांना माहिती कोणाच्या घरात इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असेल ज्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन द्यायला लागतं. ते आता इन्सुलिन जीन हा स्पेसिफिक ह्युमन रिलेटेड आहे, बरोबर? इन्सुलिन इज अ हार्मोन की प्रोटीन? काय आहे ते? Protein. It's a hormone which is proteinaceous in nature. Okay. Protein and steroid. तर हा जो इन्सुलिन आहे तो इन्सुलिनचा जीन काढायचा. तो इन्सुलिन जीन काढायचा, तो ई कोलाई मध्ये टाकायचा. ई कोलाई इज अ बॅक्टेरिया which replicates within 20 minutes. त्याचे इतकं सारं पॉप्युलेशन तयार होईल. And now again the insulin gene is isolated from the insulin product is isolated from this bacteria. Okay, so that E. coli will produce a insulin and that insulin is isolated. आणि मग जे काय आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतं दॅट इज कॉल्ड एज अ ह्यूम इन्सुलिन विच इज अ बायोटेक्नॉलॉजी प्रॉडक्ट. जर हे म्हणजे ती इन्सुलिनची एखादी बॉटल 100-125 रुपयाला मिळत असेल. ओके, डिपेंड्स, त्याच्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटीज असतात.
ती जर इन्सुलिन हा इकोलायमधनं बायोटेक्नॉलॉजीच्या प्रोसेसमधनं नसतं काढलं तर त्याची कॉस्ट कुठल्या कुठे असते, म्हणजे ती सामान्य माणसाला परवडण्यासारखी नसतीच. म्हणजे बेटर त्या माणसाने त्या डायबिटीसमुळे जायचं, इतका ते बर्डनचं फायनान्शियल बर्डन झालं असतं. नाव 100-125 रुपये म्हणजे एनी वन कॅन अफोर्ड इट, इतकं त्या अफोर्डेबल प्राईजला खाली आणलंय, राईट, बिकॉज ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी. दॅट इज व्हॉट इज अ बायोटेक्नॉलॉजी. आता खूप सारे इंजेक्शन देतात मुलांना व्हॅक्सिनचे. जर तुम्ही व्हॅक्सिनचं शेड्यूल आपण बघू आता ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसमध्ये व्हॅक्सिनचं शेड्यूल, जसं आता पोलिओ आहे, पोलिओ 2 गुण जिंदगी की, त्याच्यात ते मुलगा तो बिचारा रडत बसतो कितीतरी, त्याला औषध म्हटलं की जनरली त्या मुलांना रडायलाच येतं 5 वर्षाच्या खालचे. मग त्याच्याऐवजी काय करायचं, ते पोलिओ व्हॅक्सिन जे आहे, तर पोलिओ कुठून बनवलेलं आहे, व्हायरसमधून. म्हणजे अशा ट्रायल चालू पण अजून ते सक्सेसफुल नाही. व्हायरसचं प्रोटीन काढायचं, जो जीन आहे त्याचा जो डिसीजसाठी रिस्पॉन्सिबल आहे तो जीन काढायचा आणि तो समजा बनानामध्ये टाकून द्यायचा. ओके, म्हणजे मग त्या मुलाने त्याचं बनाना खाल्लं तर त्याला ते काही इंजेक्शन टोचण्याची पण भीती नाही आणि काही नाही. असंही होऊ शकतं, म्हणजे असंही तुम्ही विचार करू शकता. सो दॅट इज बायोटेक्नॉलॉजी इज दॅट सिम्पल फॉर द ह्युमन बीइंग्स, फॉर द लाईफ ऑफ द ह्युमन बीइंग. त्याच्याने लाईफ आपलं सिम्प्लिफाईड झालेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे बायोटेकमधनं आजकाल तुम्ही बघतात. ऑरेंज कलरचे हे काय म्हणतात त्याला, कॅप्सिकम, रेड कलरचे कॅप्सिकम आहे, छोटे छोटे चेरी सारखे टोमॅटोज आहे, चेरी टोमॅटोज आहे, ॲपल बोज आहेत. म्हणजे हे सगळे प्रॉडक्ट कसे आहेत, हे दॅट इज द टिश्यू इंजिनिअरिंग और टिश्यू कल्चरचे प्रॉडक्ट आहे. वेअर द बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल्स हॅव बीन अप्लाइड. ओके, सो बायोटेक्नॉलॉजी बेसिकली, आता फायरफ्लाय आपण बघता अगदी त्याला हे जातो काय काजवा महोत्सव साठी आपण बऱ्याच ठिकाणी जातो, काजवा महोत्सव लागले म्हणजे त्या काय फायरफ्लाईज आहेत. त्या फायरफ्लाईज मधला जो जीन आहे दॅट जीन इज कॉल्ड एज अ ल्युसिफेरिन जीन. जो चमकतो ना, फायरफ्लाय ज्यात चमचम करतात त्यांच्यातला तो जीन आहे जो ल्युसिफेरिन जीन आहे, दॅट ॲब्झॉर्ब द फोटॉन ऑफ द लाईट. ओके, ल्युसिफेरिन इज अ प्रोटीन. ल्युसिफेरिन इज अ प्रोटीन. ओके, आणि दॅट ॲब्झॉर्ब द फोटॉन ऑफ द लाईट. आणि जेव्हा लाईट नॉट अवेलेबल म्हणजे सकाळी पण ते असतात तेव्हा त्या फोटॉन ॲब्झॉर्ब करून ठेवतात आणि जेव्हा लाईट नसतं तेव्हा ते ग्लो करतात. बरोबर. आता समजा आपण असं केलं की तो ल्युसिफेरिनचा जीनच काढला त्या फ्लाईज मधला आणि तो से प्लांट मध्ये टाकून दिला, प्लांट ग्रो होतील. दॅट इज व्हॉट इज अ बायोटेक्नॉलॉजी. यू कॅन थिंक इन दॅट डायरेक्शन. आणि तो स्ट्रीट लाईटची गरज राहील का मग? नाही. म्हणजे हे बायोटेक्नॉलॉजी, सो बायो लाईफचा यूज करून ह्युमन बिईंगला ते अप्लाय करायचं आणि त्यांचं लाईफ सिम्पल बनवायचं इज अ बायोटेक्नॉलॉजी. ओके, सो अशा बऱ्याचशा मेथड्स आहेत की ज्याच्याने तुम्ही विचार करू शकता की रिसर्च कसा करता येईल. इमॅजिन करा असा हा रिसर्च जर सक्सेसफुल झाला तर म्हणजे एक तर झाडे लावा आणि झाडे परत तुम्हाला लाईट्स पण देतील. नो नीड ऑफ स्ट्रीट लाईट. रात्री सगळीकडे चमचम असेल सगळं. थिंक इन दॅट डायरेक्शन. हा माझा थॉट प्रोसेस आहे, कारण मी गेले होते आता काजवा महोत्सवला तेव्हा मला विचार आला असं केलं तर. सो तुम्ही विचार करा तसं, असं जर काही करता आलं तर आपल्याला कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे, तर त्या प्रॉब्लेमला सोल्युशन सगळं सेव्ह होईल, इलेक्ट्रिसिटी सेव्ह होईल, सगळंच काही. आणि जो रस्त्यावरचा नजारा असेल. ओके, ऑल राईट. सो दॅट इज व्हॉट इज अ बायोटेक्नॉलॉजी. आणि फर्स्ट हे कसं करू आपण, दॅट इज विथ द हेल्प ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, दॅट इज कॉल्ड एज अ RDNA. ओके, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इज कॉल्ड एज अ RDNA. ओके, cDNA वेगळा आणि RDNA वेगळा. Recombinant DNA technology has been given by the scientist Cohen Boyer. Cohen and Boyer. Stanley Cohen and Herbert Boyer in 1972. RDNA. सायंटिस्टची नावं लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये. ओके, काय केलं त्यांनी,
कोहेन अँड बोयरनी काय केलं? कोहेन अँड बोयर यांनी काय केलं? स्टॅनली कोहेन अँड हर्बर्ट बोयर इन समवेअर अराउंड 1972 का? ओके, समवेअर अराउंड 1972. काय केलं यांनी? First made RNA by linking antibiotic resistance plasmid of आय नो यू कॅन रीड. तुम्हाला कळलं काय ते सांगा. how मला माहिती आहे वाचता येतं सगळ्यांना. ओके, आपण बघू ते RDNA त्याने काय केलं. कोहेन अँड बोयर. बिफोर दॅट देर इज अ EFB. काय? European Federation of Federation of Biotech. Yes, European Federation of Biotechnology. They have given the modern definitions. Okay, that includes both modern and traditional view. याच्यावर पण क्वेश्चन येतात. Define biotech, that includes both modern and traditional view. So there are two major core technique for biotechnology. कुठल्या दोन? ही EFB ने काय म्हटलं? There are two major techniques under the biotechnology. So two core techniques for creating any product related to biotechnology. So which are those? First is a genetic engineering. Maintaining steroid and Yes. Genetic engineering मध्ये काय करायचं आहे आपल्याला? Alter the DNA and RNA. त्याचा DNA आणि RNA अल्टर करून टाकायचं. So alter the DNA and RNA आणि इंट्रोड्यूस्ड इनटू द होस्ट. ओके, आता जसं म्हटलं की DNA समजा ल्युसिफेरिन तो प्रोटीन आहे, तो DNA मी त्याचा तो जीन काढला बरोबर आणि तो प्लांटमध्ये टाकला तर सगळे प्लांट ग्रो व्हायला लागतील. सो दॅट इज अल्टरिंग द फिनोटाइप. ओके, सो जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय? यू अल्टर द DNA अँड RNA. अल्टर DNA और RNA. हा अल्टर करून तो एखाद्या सुटेबल होस्ट मध्ये टाकायचा आहे. म्हणजे कसं? परत साधं अल्टर हा ह्याचा DNA काढायचा, तो आपण प्लांट मध्ये टाकला अँड नाउ द प्लांट हॅज चेंज द फिनोटाइप. सो दॅट वुड चेंज द फिनोटाइप. दॅट इज व्हॉट इज अ सिंपल जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, अँड द सेकंड इम्पॉर्टंट इज मेंटेनन्स ऑफ स्टराईल इन्व्हायरमेंट. आता स्टराईल इन्व्हायरमेंट म्हणजे काय? स्टराईल इन्व्हायरमेंट म्हणजे तिथे बाकीचं काही कंटामिनेशन नको. ज्या दिवशी मी तुम्हाला प्लेट दाखवली होती त्याच्यात फक्त कोलाई ग्रो झालेला होता. कसं काय? कारण तो स्टराईल इन्व्हायरमेंट. आता ह्या रूम मध्ये मी जर काही करायला गेले तर हे बाकीचे सगळे ऑर्गॅनिझम त्याच्यात येतील कारण इट इज अ न्यूट्रिशनल मीडिया. तुम्ही ती सिंपल न्यूट्रिशनल मीडियाची प्लेट जर अशी ओपन करून ठेवली तर त्याच्यात तुम्हाला व्हरायटी ऑफ कॉलनी दुसऱ्या दिवशी ग्रो झालेल्या दिसतील. इवन आय यूज टू डू फॉर द स्कूल लेव्हल. जेव्हा मी मायक्रोबायोलॉजी किंवा हायजीनचं अवेअरनेस करायचो तर आम्ही स्कूलमधल्या मुलांना ते सगळं अवेअरनेस क्रिएट करायचो. व्हॉट वी यूज टू डू, त्यांना सांगायचो की स्वच्छ हात धुवून या, सॅनिटायझर वापरा आणि स्वच्छ हात करून या आणि तुमचे फिंगरप्रिंट्स त्या प्लेटवर द्या. इवन मी माझ्या मुलांना पण सांगायचे हायजीन किती इम्पॉर्टंट आहे. तेव्हा ते छोटे छोटे होते. मोठं झाल्यावर त्यांना जेवढं ऐकायचं तेवढंच ऐकायचं. ओके, आणि ते फिंगरप्रिंट स्वच्छ हात धुतल्यावरचे फिंगरप्रिंट आणि जर आता मातीत खेळू नये आणि ते तसेच्या तसे फिंगरप्रिंट किंवा गो यूज वॉशरूम विदाउट वॉशिंग युअर हँड जस्ट पुट द फिंगरप्रिंट्स आणि त्या सगळ्यांमधला डिफरन्स म्हणजे तुम्ही स्वच्छ हात धुता तेव्हा काहीच कॉलनीज नाही आल्या आणि तुम्ही मातीत खेळला आफ्टर युझिंग टॉयलेट्स गिव्ह द फिंगरप्रिंट्स. तर त्याच्या कॉलनी तिथे इतक्या साऱ्या व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम आले. सो दॅट इज व्हॉट इज अ स्टराईल इन्व्हायरमेंट. यू हॅव टू मेंटेन द स्टराईल इन्व्हायरमेंट सो दॅट द डिझायर ऑर्गॅनिझम विल ओनली ग्रो. आणि मग हे डिझायर कसं की आम्ही ते एक तर UVच्या चेंबरमध्ये काम करायचो किंवा 2 बर्नर्सच्या मध्ये 2 साईडला असे 2 बर्नर्स लावायचे आणि त्याच्यामध्ये बसून काम करायचं. म्हणजे टेबलावर बसून चेअरवर बसून त्या 2 बर्नर्सच्या मध्ये सगळं काही ते प्लेटिंग करायचं. दॅट वॉज अ काय म्हणतात त्याला क्रिटिकल टेक्निक्स इन मायक्रोबायोलॉजी. सो दॅट द अदर ऑर्गॅनिझम शुड नॉट इंटरफिअर अँड शुड नॉट डॅमेज द प्रॉडक्ट. बर्नरने ते स्टराईल इन्व्हायरमेंट मेंटेन होतं सो दॅट ते बाकीचे ऑर्गॅनिझम त्याच्यात एंट्री नाही करत. ओके, बिकॉज ऑफ दॅट हीट. ठीक आहे. सो जेनेटिक इंजिनिअरिंग इन्क्लूड्स दिस टू बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड दिस टू टेक्निक जेनेटिक इंजिनिअरिंग अँड मेंटेनन्स ऑफ सेकंड इज मेंटेनिंग द स्टराईल इन्व्हायरमेंट.
मेंटेन स्टराईल इन्व्हायरमेंट. स्टराईल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काही बाकीचं कंटॅमिनेशन नको. हां, आपण जनरली म्हणतो की स्टराईल, मेल्स आर स्टराईल अंडर सम डिसीजेस ऑर फिमेल्स आर स्टराईल. तुम्ही बघितलं क्लीन फिल्टर आणि हे म्हणजे दे आर नॉट एबल टू रिप्रोड्यूस. आणि फर्टाईल म्हणजे काय, दे आर एबल टू रिप्रोड्यूस. ऑलराइट. So genetic engineering includes what? Recombinant DNA technology. So genetic engineering is a creation of recombinant DNA using gene cloning and gene transfer. आता DNA मध्ये काय असतं, ज्या सिक्वेन्सेस असतात जिथून रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्या सिक्वेन्सला काय म्हणतात? डीएनएचं रेप्लिकेशन. आता डीएनए आहे हा, याचं इथून समजा रेप्लिकेशन स्टार्ट व्हायचं असेल तर ह्या इथल्या पॉइंटला काय म्हणतात? दी सिक्वेन्सेस आर कॉल्ड एज origin of replication. So they have that sequence of origin of replication. Specific sequences from where the origin of replication will start. Ori site. That is the ori site which are responsible for initiation of replication. So ori site. आणि म्हणून जो आपण एलियन डीएनए सिलेक्ट करणार आहे, एलियन म्हणजे काय, फॉरेन डीएनए. कळतं का मी काय म्हणते? म्हणून तो जो फॉरेन डीएनए आता मला असा परत ल्युसिफेरिनचा जीन ह्या डीएनए मध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे, तर ह्या डीएनए ला ओरी साइट पाहिजे, नाहीतर मग हा डीएनए रेप्लिकेटच होणार, मग काय फायदा? सो व्हॉट इज इसेन्शियल इज इट शुड हॅव दॅट ओरी साइट. What is essential is it should have that ori site and hence मग मी त्या ओरी साइटच्या जवळ तो डीएनए लिंक करेन आणि मग तो सुटेबल होस्ट, आता सुटेबल होस्ट कोण असेल, प्लांट असेल, त्याच्यामध्ये तो टाकेल. सो दॅट जेव्हा हा डीएनए रेप्लिकेट होईल तेव्हा तुम्ही जो एलियन डीएनए त्याच्यामध्ये टाकलेला आहे तो सुद्धा रेप्लिकेट होईल. कळतंय मी काय म्हणते? दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ क्लोनिंग. सो दॅट इज व्हॉट इज अ क्लोनिंग. क्लोन करायचं आहे त्याचं. कळलं का मी काय म्हटले? डीएनए जो आहे हा माझा डीएनए आहे, ह्या डीएनएला हा होस्टचा डीएनए म्हणजे हा कोणाचा, प्लांटचा डीएनए, बरोबर. आता ह्या डीएनएत मला हा ल्युसिफेरिनचा जीन लावायचा आहे, बरोबर. पण मग मी डीएनए असा सिलेक्ट केला पाहिजे की ज्याला ओरी साइट आहे, म्हणजे मग हा डीएनए मल्टिप्लाय होईल आणि त्याच्याबरोबर हा पण मल्टिप्लाय होईल. जर ह्याला ओरी साइट नसेल तर मग काय फायदा, मग तो तिथेच थांबेल, मग ह्याच्या कॉपीज बनणार नाही आणि तो प्लांट जो ग्लो करायचा तो ग्लो नाही होणार, राईट. सो इट शुड हॅव दॅट ओरी साइट and hence it will be able to replicate. That process is called as a cloning. Okay. मग फर्स्ट रिकॉम्बिनंट डीएनए कसा होता? फर्स्ट रिकॉम्बिनंट that has been done by Cohen and Boyle. काय केलं होतं? मॅम इन्सुलिनचा होता का? नाही. सॅल्मोनेला टायफीचा प्लाझ्मा. Yes. So it was a first recombinant DNA, RDNA. ओके. आता ह्याच्यासाठी दोन ऑर्गॅनिझमची मी नावं घेते इथे. व्हॉट? सॅल्मोनेला टायफी आणि ई कोलाई. सॅल्मोनेला टायफी आणि ई कोलाई हे जवळचे नातेवाईक आहेत. मग आपल्याला होस्ट जेव्हा सिलेक्ट करायचा आहे तेव्हा तो जवळचा नातेवाईक पाहिजे, म्हणजे मग रिजेक्शनचे चान्सेस कमी होतील. आता हे का नाही पॉसिबल होणार ल्युसिफेरिनचं, कारण ते जवळचे नातेवाईक नाही, त्याच्यामुळे तिकडे खूप प्रॉब्लेम येतो, बरोबर. आता सॅल्मोनेला टायफी हा टायफॉइड कॉज करणार आहे. याच्यावर क्वेश्चन्स येतात तुम्हाला. सॅल्मोनेला टायफी और टायफी म्युरियम असंही नाव असेल त्याचं. टायफी और टायफी म्युरियम. नाव दिस कॉजेस टायफॉइड. हे तुम्हाला ह्युमन हेल्थ अँड डिसीज आणि हा नीट वाल्यांचा फार फेवरेट क्वेश्चन आहे. सो टायफॉइड कॉझेटिव्ह इज सॅल्मोनेला टायफी. सॅल्मोनेला पण असतो. सॅल्मोनेला इज अ
अ जेनरिक नेम. ओके, आता आदित्य इज अ तुझं नाव आणि वडगावकर ना, ते लोहगावकर. आदित्य वडगावकर यायचा, तो आता मेडिकलला आहे, म्हणजे झालाय असेल त्याचा MBBS, डॉक्टर वडगावकरांचा मुलगा. सो सॅल्मोनेला म्हणजे तो जेनरिक नेम कुठल्या फॅमिलीतला आहे आणि मग स्पेसिफिक कोण. सो लोहगावकर फॅमिलीतला आदित्य इज अ, सो दॅट जेनरिक अँड स्पेसिस नेम, स्पेसिस दॅट बिकम्स अ स्पेसिफिक. ओके, सो सॅल्मोनेला इज अ जेनरिक नेम, टायफी इज अ स्पीसीज नेम, ई कोला इज अ इसर्शिया कोला. हे दोघं जवळचे ऑर्गॅनिझम आहेत, क्लोजली रिलेटेड. दे आर कॉल्ड एज अ कोलिफॉर्म ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. जनरली हे इंटेस्टिनल पॅथोजन्स आहेत. ई कोला हा नॉर्मल फ्लोरा इंटेस्टाइनचा हा इंटेस्टिनल पॅथोजन. पण ई कोला इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन. अपॉर्च्युनिस्टिक म्हणजे काय, हा ई कोला जेव्हा आपल्या इंटेस्टाइनमध्ये राहतो देअर इट प्रोड्युसेस विटॅमिन के. ओके, म्हणजे हा आपल्या इंटेस्टाइनसाठी फार इसेन्शियल आहे. इंटेस्टाइनची नॉर्मल हेल्थ ठेवायला हा ई कोला इसेन्शियल. पण इंटेस्टाइनमधनं जर हा ई कोला इकडे तिकडे फिरायला लागला बॉडीमध्ये की मग तो डिसीज कॉज करेल. सो दॅट इज कॉल्ड एज अ अपॉर्च्युनिस्टिक. त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली की तो डिसीज कॉज करेल, है ना. तुम्हाला अपॉर्च्युनिटी सुपरवायझरने अपॉर्च्युनिटी मिळाली, तुम्ही गप्पा मारणार पेपर लिहिताना, बरोबर आहे. द सेम वे दॅट इज अ अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन. Normally it stays in intestine, but when it get a chance to go here and there into the body, it will cause a infection. Salmonella typhi infectious आहे, responsible for typhoid fever. And how you identify typhoid? How do you identify typhoid? लूज मोशन्स किंवा इंटेस्टिन. कुठल्या डायग्नोस्टिक टेस्टने तुम्ही टायफॉइड आयडेंटिफाय करता? हे तू काय लिहिते खुशी? मी करतेच, तुम्ही जे सांगते ते सगळं. पण आधी हे लक्ष दे, नाही ते नंतर लिहिते. हां, मग मागचं राहील, पुढचं पण राहील, सगळंच राहील. टायफॉइड साठी कुठली डायग्नोस्टिक टेस्ट आहे? हा पण नीटवाल्यांचा फेवरेट क्वेश्चन आहे. विडाल्ट टेस्ट. ओके, देयर इज अ नेम ऑफ द टेस्ट विच इज कॉल्ड. हे जरासं या बायोटेक मध्ये काही रिलेटेड नाहीये हे, पण स्टील लाईक विडाल्ट टेस्ट इज अ डायग्नोस्टिक टेस्ट फॉर टायफॉइड फिवर. Salmonella typhi and diagnostic test is a typhoid. काय असतं नंतर? मग ते डायग्नोज करतात टायफॉइड आहे की नाही. ते आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये परत त्याचा रेफरन्स घेऊ. पुढचा बायोटेक झालं की मी ते सुरू करणार आहे. ऑलराईट, तर आता हे दोन क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम घेतले. आता सॅल्मोनेला टायफी मध्ये प्लाझ्मिड आहे आणि त्या प्लाझ्मिड मध्ये त्याचा अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन आहे. तुम्ही शिकलात का हे आधी? मृण्मयीने सांगितलं होतं का? नाही? काय केलं मग? सॅल्मोनेला टायफी प्लाझ्मिड इज व्हॉट इज अ प्लाझ्मिड? एक्स्ट्रा क्रोमोसोमल जेनेटिक मटेरियल. ओके, विच रेप्लिकेट बाय इट्स ओन. तो क्रोमोसोमल DNA वर डिपेंडंट नाही. आता हा समजा सॅल्मोनेला टायफी. ओके, हे दोन्ही बॅक्टेरिया रॉड शेप बॅक्टेरिया, स्मॉल स्टिक लाईक अपीअरन्स. आता हा ह्याचा क्रोमोसोमल DNA राईट, आणि ह्याच्या बरोबर एक प्लाझ्मिड पण आहे. हा प्लाझ्मिड DNA. ह्याचा आणि ह्याचा रेप्लिकेशन साठी दोघांचा काही संबंध नाही. कळतंय? आता ह्या प्लाझ्मिड वर एक जीन आहे, दॅट इज द अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन. सपोजिंग इट इज हॅव्हिंग वन जीन. हा अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन आहे ह्याच्यामध्ये. ओके, आपल्याला वी आर इंटरेस्टेड इन टू धिस जीन. हा जीन मला काढायचा आहे. ओके, आणि जेव्हा हा जीन कसा काढायचा ह्याच्यावर जरा डिस्कवरी ते करत होते, तेव्हा दे डिस्कवर्ड अबाउट रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स. Restriction enzymes, which are the molecular seizers. Okay, restriction enzymes are now called as a molecular seizure. ते रेड वाला काय म्हटलं? तो अँटीबायोटिक रेझिस्टंटचा जीन आहे. सो प्लाझ्मिड ऑफ सॅल्मोनेला टायफी having the gene marker that is a
अँटीबायोटिक रेझिस्टंट मार्कर. कुठल्या तरी एका अँटीबायोटिकला तो रेझिस्टंट आहे. मग हा कसा काढायचा? तर मग हा विथ द हेल्प ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाइम, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. ओके. आणि मग ह्याच्यासाठी दिस प्लाझमिड इज कॉल्ड ॲज अ वेक्टर. वेक्टर म्हणजे ज्याच्यात तो जीन आहे त्याच्यामधनं तो आपण दुसरीकडे टाकणार. ओके. सो हा रिस्ट्रिक्शन एन्झाईमने हा जीन आपण कट केला. सो विथ द हेल्प ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाईम दिस प्लाझमिड विथ अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन हॅज बीन कट. ओके. म्हणजे मला तो जीन मिळाला. ओके. आता हा जीन कशात टाकायचा आहे मला? बॅक्टेरियाच्या प्लाझ्मिड ई कोलाय मध्ये टाकायचा. सो त्या ई कोलायला प्लाझमिड नाही, ह्याला प्लाझमिड नाहीये, प्लाझमिड ह्याच्याकडे. मग हा जो डीएनए, हा जो जीन आहे, हा ई कोलायचा जो डीएनए आहे, त्या ई कोलायच्या डीएनए ला हा जीन लावायचा आहे. कळलं नाही कळलं? आयुष नाही कळलं? नाही कळलं म्हणा. मग नाही कळलं तर नाही कळलं, ठीक आहे. हे कळलं इथपर्यंत. हा प्लाझमिड मधला हा पार्ट मला काढायचा आहे. कोणाचा? सॅल्मोनेला टायफीचा. आणि हा इथे जो आहे ई कोलाय आहे, ई कोलायचा हा डीएनए, ई कोलायकडे प्लाझमिड नाहीये. नाही कसलं पाहिजे ना बॅक्टेरिया? मग सगळ्याच बॅक्टेरियामध्ये प्लाझमिड असतं असं नाहीये. प्लाझमिड इज प्रेझेंट इन व्हेरी फ्यू बॅक्टेरिया. ओके. मग त्याच्यातनं हा जीन काढून मला ह्याच्यामध्ये लावायचा आहे, इथे लावायचा आहे, त्याच्या डीएनए ला लावायचं, त्याच्या डीएनए ला लावायचं. सो व्हॉट इज माय वेक्टर? वेक्टर म्हणजे जिथून मी तो घेणार आहे. सो इज अ वेक्टर. ओके. तो जीन मी इथून काढला. कशाने काढला? मग तिथे डिस्कवरी झाली एंडोन्यूक्लिएज एन्झाईम, रिस्ट्रिक्शन एन्झाईमची. रिस्ट्रिक्शन एन्झाईमने ते कट केले, तो पर्टिक्युलर पार्ट कट केला. तो पार्ट कट करून मी तो बॅक्टेरियल डीएनएच्या ह्याला लावला. ओके. आणि हा परत बॅक्टेरियल डीएनए, येस, लायगेज लायगेजला. सो दिस कसं काय ह्याला मी कट पेस्ट केलं. परत त्याला हेच वापरलेलं ना, ह्याला पण रिस्ट्रिक्शन एन्झाईम वापरलं, त्याचं कट केलं. आणि पेस्ट कशाने केलं? विथ एन्झाईम लायगेज. ओके. आता जेव्हा हा ई कोलाय रेप्लिकेट होईल, हा ई कोलाय जेव्हा रेप्लिकेट होईल तेव्हा तो ह्या जीनची कॉपी त्याच्याबरोबरच ठेवेल. जेवढा रेप्लिकेट होईल तेवढा तो जीन त्याच्यामध्ये येत नाही. बरोबर? दॅट इज हाऊ द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इज परफॉर्म. multiple copies by polymerase ना? Multiple copies by the enzyme polymerase. So endonuclease are the nuclear seizure. आणि लीन आणि वर्नर has been isolated this enzyme. लीन and वर्नर कोणी आयसोलेट केले हे एन्झाईम? रिस्ट्रिक्शन एन्झाईम by the scientists लीन and वर्नर. Isolated. आणि these are the natural defense mechanism in case of prokaryotes. Restriction enzymes. प्रोकॅरियोट्स जसं आपल्याकडे आपली डिफेन्स सिस्टीम असते, आपण अँटीबॉडीज प्रोड्यूस करतो. WBCs आर द फायटिंग सेल्स ऑफ द बॉडी आणि सो मेनी थिंग्स. तसं प्रोकॅरियोट कसं स्वतःला, प्रोकॅरियोटला कसलं इन्फेक्शन होतं? बॅक्टेरियाला इन्फेक्शन कसलं होतं? व्हायरस. सो दॅट इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफाजेस. ओके. सो त्या बॅक्टेरियोफाजच्या इन्फेक्शन पासनं प्रिव्हेंट करायला हा रिस्ट्रिक्शन एन्झाईम इज इम्पॉर्टंट. नाही, बॅक्टेरियल सेलला त्याच्यापेक्षा छोट्याचं इन्फेक्शन होतं. म्हणजे आपल्याला हत्तीचं इन्फेक्शन मिळतं. बरोबर ना? ते तसं
सो बॅक्टेरियापेक्षा जो छोटा आहे, सो बॅक्टेरियापेक्षा छोटा कोण आहे? व्हायरस. म्हणजे फंगसला कदाचित बॅक्टेरियल इन्फेक्शन होईल पण व्हाईस वर्सा नाही. ओके. सो इट इज हॅव्हिंग द टू कॉम्प्लेक्स सिस्टीम. त्याला दोन कॉम्प्लेक्स सिस्टीम होत्या टू प्रिव्हेंट बॅक्टेरिया इटसेल्फ. दॅट इज अ मिथिलेटेड ग्रुप आणि दिस एंडोन्यूक्लियस. मिथिलेटेड ग्रुप आणि एंडोन्यूक्लियस. जेव्हा त्या बॅक्टेरियाला फाजचं इन्फेक्शन होतं तर तो काय करतो? त्याच्या डीएनएला मिथिलेटेड ग्रुप लावून टाकतो. मॅम तो असतोच नाही. हा, तो ऑलरेडी असतो आणि म्हणून मग तो त्या फाजच्या इन्फेक्शन पासून प्रिव्हेंट होतो किंवा एंडोन्यूक्लियस एन्झाईम पासून तो प्रिव्हेंट होतो. So there are certain methylated agent which will add methyl group to adenine or thymine. कळतंय का? So restriction endonuclease काय करेल? own DNA is protected. ओके, विथ द हेल्प ऑफ, समजा ई कोलाने रिस्ट्रिक्शन एन्झाईम तयार केला तर तो त्याचा डीएनए प्रोटेक्ट करेल पण तो बाकीच्यांचा डीएनए कट करून टाकेल. अँड दॅट्स हाऊ इट इज प्रोटेक्टिंग इटसेल्फ. किंवा मग त्याच्या ॲडेनिन आणि थायमिनला मिथिल ग्रुप लावून टाकतो आणि तो प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द इन्फेक्शन ऑफ द फाज, बॅक्टेरियोफाजिस. ओके. And thus how the restriction enzyme was prepared. Restriction enzyme कुठला ग्रुपचा एन्झाईम आहे? इट इज अ न्यूक्लियेज. न्यूक्लियेज. ओके, restriction enzyme is from the group न्यूक्लियेज and there are two types of restriction enzyme. साहिल इकडे लक्ष दिलं तर बरं होईल. काल पण झोपला होता तू. डोकं घरी ठेवून आलं तर ते दुखणारच आहे इथे रिकामं डोकं. Okay, so it is from the group of enzyme which is called as a nuclease, or restriction enzyme. Okay, and these are of two types: exonuclease and endonuclease. Exonuclease काय करणार आहे? Exit. It will cut the DNA. Exonuclease will cut the DNA from the ends. Okay, exonuclease will cut the DNA from the ends, whereas endonuclease will cut the DNA from inside. कुठेतरी मधून तो within the DNA, आतून तो कुठेतरी कट करणार आहे. Exonuclease and endonuclease. The first restriction enzyme isolated was कोणता? The first restriction enzyme, yes, it was HindII. The first restriction enzyme was HindII, which recognizes the specific 6 base pair sequences. First discovered endonuclease. First isolated endonuclease was HindII that recognizes the specific sequence of 6 base pair. That recognizes the specific sequence of 6 base pair. दिला आहे का त्याचा 6 sequence? एक मिनिट मी बघते. HindII नाही दिलं, HindIII दिलं. हां, टेक्स्टबुक मध्ये 3 दिले. एनसीईआरटी मध्ये पण 3 दिलेलं. हो. ओके, बघूया, फाइंड आउट करून आणा त्याच्या. HindII कुठे
कुठल्या सिक्वेन्सला रिकॉग्नाइज करतात. ओके, आता हिंद 2 नाव कसं दिलंय, कुठल्या बॅक्टेरिया मधनं काढलंय हे? मॅम फर्स्ट बॅक्टेरिया जेनेरिक नेम H. आणि इन इज अ स्पेसिस नेम आणि तो स्ट्रेन असतो. स्ट्रेन. ओके, त्याला नोंदणी केले फॉर द आयडेंटिफिकेशन. सो हिंद 2 इज आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरिया. It is Haemophilus. Influenzae. जेव्हा हा केलं तर दॅट इज अ नेम ऑफ इन्फेक्शन कॉज्ड बाय दॅट इन्फ्लुएन्झी. सफिक्स ई शुड बी द स्पीसीज नेम. परत तुम्हाला असे पण ऑप्शन देतील, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, हिमोफिलस इन्फ्लुएन्झी, आणि तुम्ही तिथे नीट न वाचता म्हणतात की ऑप्शन दोन्ही सेम आहेत. ए आणि ई चा फरक आहे किंवा टायपोरियल मिस्टेक आहे, असं नाही. ओके, सो इन्फ्लुएन्झी इज अ स्पीसीज नेम आणि इन्फ्लुएन्झा इज अ इन्फेक्शन कॉज्ड बाय दॅट. सो हिमोफिलस इन्फ्लुएन्झी RD त्याची स्ट्रेन येते म्हणून हिंद, आणि मग त्याला न्यूमरिकल लेटर्स दिलेले असतात 1 2 3 4. सो देर आर हिंद 2, हिंद 3 असे पण एन्झाइम्स आहेत. ओके, along with this there is a eco R1. आता eco R1 is a E. coli. Sal 1. Sal is a okay. So that way the name has been given. So eco R1 पण तुम्हाला माहित पाहिजे as per your CBSE book. So Haemophilus influenzae RD2 हा त्याचा जेनेरिक आणि स्पेसिस आणि स्ट्रेन झाला. इको R1 it is a E. coli RY13. okay, हाँ E. coli eco R1. R is derived from the name of the strain. मॅम सॅल्मोनेलाचा सांगा. Salmonella typhi. मॅम हो नाही Sal 1. So now this way we have so many strain, 900 restriction enzyme that has been isolated from 230 strains. Okay. Eco R1 recognizes the site GAA. तुम्ही book open करा तुमचं page number 196 CBSE. GAA पेज नंबर 196 TTC. इको R1 ची GAA TTC कुठे अगं डायग्राम मध्ये दिलंय बघ. दिलेलं आहे म्हणजे शिकवलं. GAA TTC हा 5 प्राइम टू 3 प्राइम आणि त्याचा अपोजिट काय असेल इट इज 3 प्राइम टू 5. बरोबर आहे ना. आता ह्या दोघांमध्ये जर बघितलं तर these are called as a palindromic sequences. पॅलिंड्रोम म्हणजे काय? जसं डालडा आणि डालडा. आपण असं वाचलं आणि असं वाचलं. ओके, सो these are called as a palindrome. तुम्हाला पॅलिंड्रोम सिक्वेन्सेस पण ओळखता आलं पाहिजे. पॅलिंड्रोम वर पण बरेच क्वेश्चन येतात. सो पॅलिंड्रोमिक न्यूक्लियोटाइड रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस रिकॉग्नाइजेस ओनली पॅलिंड्रोमिक sequences. Palindrome, what a palindrome? They can be read in the same way from 5 prime to 3 prime आणि 3 prime to 5 prime. आपल्याला सायंटिफिक लिहायचं आहे, कसंही लिहून नाही चालणार. एक्झाम्पल डॅड
आणि तो कट करतो तर असा कट करतो तो. हा म्हणजे तिथे ओके, कारण की मध्ये असं झालं ट्विस्ट झालं तर ते जॉईन जॉईन सेम. सो दिस इज कॉल्ड एज अ स्टिकी एंड. कळतंय का आयुष? कळतंय का? तू सायन्सची गप्पा नको मारू, त्याला नाही येणार. नाही तू नको समजून सांगू त्याला, तू काहीतरी मिरॅकल करशील, त्याला समजून सांगितलं नवीन काहीतरी इन्व्हेन्शन हो. ओके, सो दिस इज लीडिंग टू द स्टिकी एंड. स्टिकी एंड म्हणजे काय की एक असा आहे आणि एक असा आहे, म्हणजे हे दोन सारखे नाही, स्टिकी एंड आहेत हे. सो ते जॉईनिंगला सोपं जातं. म्हणजे जसं आपण तो बॉक्सचा गेम खेळतो ना, त्याच्या खाचेमध्ये आपण बसवत असो, काय म्हणतात ना तुम्ही, घर बनवायचे लहानपणी, काय म्हणतात क्यूबचे ते काय ब्लॉक्सचा गेम जो तुम्ही एकामध्ये एक ब्लॉक घुसवायचे आणि मग ते काहीतरी बनवायचे, कधी घर बनवायचं, कधी काय बनवायचं. सो ते तुम्ही लहानपणी खेळायचे. सो जर विचार करा, त्याला जर ते असे खाचे नसते, त्याला जे सरळ सरळ असते असे, तर एकावर एक ठेवून ते किती ठेवले असते किंवा किती मॅच केले असते. सो जर त्याने असं ब्रेक केलं असतं, म्हणजे असा जर असेल इथून आणि इथून एका साइजने, तर दिस इज कॉल्ड ॲज अ ब्लंट एंड. ओके, आणि ब्लंट एंडचे पण काही आहेत, पण द एन्झाइम विच आर गिविंग द स्टिकी एंड्स आर मोर इम्पॉर्टंट. ओके, सो इको R1 कट द sequences from G and A, G to G. त्याची साईड पण विचारता कुठे कट करतो, कारण तुमच्या CBSE ने मेन्शन केलं. कट बिटवीन द बेसेस ऑफ G and A so to produce a sticky end. आणि स्टिकी एंड असेल ती डायग्राम बघा, सगळ्यांसमोर पुस्तक असेल तर गो ऑन डायग्राम 11.1. वेक्टर डीएनए आणि फॉरेन डीएनए मधला फरक कळतोय. ओके, वेक्टर डीएनए म्हणजे जिथून तो काढलाय आणि फॉरेन डीएनए जिथे तो लावायचा आहे, चिटकवायचा आहे. सो वेअर द एन्झाइम, आता हे जॉईन करताना परत एन्झाइम लायगेज विल बी इम्पॉर्टंट. कळतंय? कोणा डाऊट याच्यात काय घेतले, काय झालं बोल? ते तिने इतक्या वेळ करून घेतली. ओके, सो एंडोन्यूक्लियस कट करणारे इट हॅज टू प्रोड्यूस अ स्टिकी एंड. असा एंडोन्यूक्लियस इज मोर इम्पॉर्टंट. द एंडोन्यूक्लियस विच इज प्रोड्युसिंग ब्लंट एंड. आपल्याला तो नकोय. वी ऑलवेज वॉन्ट अ स्टिकी एंड. Eco R1 is E. coli R by 13 which produces or which gives a cut from G and A. Okay, so त्याची कटिंग साइड पण लक्षात ठेवा. And then this is fitted into the foreign DNA, ज्याच्यात आपल्याला ज्या होस्टमध्ये टाकायचा त्या होस्टमध्ये आपण तो टाकायचा आहे आणि then it will be ligated using the enzyme ligase. ओके, त्याच्या पुढे काय करायचं? मॅम मग पीस फॉस्फोरायलेज मी त्याला आता मग त्या डीएनएचा पॉलिमरायझेशन झालं, सगळं झालं, स्टिक झालं, त्याला ट्रान्सफॉर्म केलं, मग तो डीएनए आपल्याला सेपरेट करायला लागेल ना. हा, त्याला कल्चर करायचं. मग तो सेपरेट करायला लागेल. मग तो कसा सेपरेट करायचा? सो डीएनए इज हॅविंग अ which charge? आणि तो मग इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये कुठे मूव्ह होईल? एनोड की कॅथोडला? नाही, आय गेस तुम्ही सगळे केमिस्ट्री शिकता. मॅम आमच्या केमिस्ट्रीमध्ये ना खूप सेल्स आहेत मॅम. पण हे तर बेसिक आहे, करतायत ना. कॅथोड इज निगेटिव्हली चार्ज. काय केमिस्ट्री शिकताय? नाही, ती कॅथोड म्हणते फाल्गुनी. तिने काय केमिस्ट्री मास्टर आहे का? निगेटिव्हली चार्ज anion moves to anode, cation moves to cathode. ठीक आहे. Okay, and hence DNA will move towards the anode.
दाखवलं होतं? अगार seaweeds. ते आता फंगसचं नाव मला 11वीच्या प्लांट किंगडम मध्ये जाऊन त्याचं नाव सांगायचं. कोणता त्याच्यापासून अगार नाही, त्याच्यापासून तुम्ही त्या दिवशी सांगितलं अगार येते ते प्रोडक्ट आहे अगार कोणापासून काढलंय? आईस्क्रीम बनव पण आपल्याला अगार असतं तेच यूज करता अगॅरो जेल बनवायला. माझ्या ते पिठा कोणत्या तरी तो फाइंड आउट करायचा आणि सांगायचं. ऑल राईट. सो इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सी वीड्स. आणि मग काय करायचंय? एक्स्ट्रॅक्ट केल्यावर काय करायचंय? त्या जेलमध्ये ते फ्रॅगमेंट्स टाकायचे आणि मग करंट आणि मग छोटे छोटे पुढे जातात मोठे आपण केलं ना मागे पण ते हे मागं मिथिलियम ब्रोमाइड आणि त्याचे UV रेज टाकतात मग त्याला हे स्टेन करतात आणि मग जे पुढे ते घेऊन टाकतात. सो दिस इज अ अगॅरो जेल. ओके. इथे त्याला एनोड आणि कॅथोडचा करंट लावतील. आता DNA will be put into this. As it is negatively charged, it will move towards cathode. इथे कुठे जिथे सेपरेट व्हायचे as per the molecular weight, fragments will be separated. ओके. त्या फ्रॅगमेंट आता झाल्या की नाही सेपरेट ते कसं करणार? तर ह्याला इथिलियम ब्रोमाइडचं स्टेन करतात. इट विल बी स्टेन्ड. ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात. इट विल बी स्टेन्ड बाय इथिलियम ब्रोमाइड. ऑरेंज कलर येतो आणि देन इट इज ऑब्झर्व अंडर UV रेज. आणि UV रेज मध्ये इट विल अपीयर ऑरेंज बँड. सो दॅट विल अपीयर ऑरेंज. याचा कलर कुठलं काय वापरलं हे सगळं विचारतात. इट विल गिव्ह यू द ऑरेंज बँड. आणि नंतर मग त्याला कट करतात. मग कट करून देन इट इज used. दॅट इज यूज. नाव दॅट फ्रॅगमेंट इज कट. मला जे पाहिजे होत्या त्या फ्रॅगमेंट्स मला मिळाल्या जातात. नाव दॅट फ्रॅगमेंट इज अगेन टेकन अँड इट इज फिटेड इनटू द DNA, host cell DNA, so that the multiple copies of that host cell DNA will be produced. कळलं? कळलंय का इथपर्यंत? What is the illusion? What do you mean by illusion? कट करणं आणि The cutting of the DNA आणि बऱ्यापैकी करून घेतलंय तिने. It's called as a illusion. Right? मग आता क्लोनिंग वेक्टर कुठले कुठले घेतात? ट्रान्सपोझोन, so basically plasmids and bacteriophage have ability to replicate. So plasmid and bacteriophage which are acting as a cloning vector. का? कारण प्लाझ्मिड च्या 2 ते 3 कॉपीज एका सेल मध्ये जाऊ शकतात आणि बॅक्टेरियोफाज रेप्लिकेट्स ॲट अ हायर रेट. खूप सारे एकदा त्यांनी सेलला इन्फेक्ट केलं की खूप सारे फाज पार्टिकल आतमधनं येतात. दॅट इज अंडरगोइंग 2 सायकल, लायटिक सायकल आणि लायसोजेनिक. राईट? प्लाझ्मिड अँड बॅक्टेरियोफाज आर द क्लोनिंग वेक्टर्स. Plasmid and bacteriophage. Bacteriophage are the cloning vector. Okay, आता त्याचे that is undergoing. Supposing हा बॅक्टेरिया आहे, हा इथे त्याला इन्फेक्ट करतोय. आणि हा DNA त्याचा. राईट? आता या DNA मध्ये जो काही पाहिजे आपल्याला तो फॅक्टर असेल तो आपण कट करायचा आहे. इन्फेक्टिंग फॅक्टर. हा. ओके. आता मग हा जो आहे इथे त्याला लिंक केलेला आहे आपण त्या बॅक्टेरियोफाजला. वेक्टर येतो आणि इथे जे आहे बॅक्टेरियल DNA. आता हा इथे जेव्हा इन्फेक्ट करेल तेव्हा तो हा बॅक्टेरियल DNA ची सगळी मशिनरी घेईल. बिकॉज इट इज नॉट हॅव्हिंग इट्स ओन मशिनरी ॲज इट इज अ ऑब्लिगेटरी इंट्रासेल्युलर पॅरासाइट which either contain DNA or RNA but never both. जेव्हा दोन्ही असेल तेव्हा तो स्वतः करेल. जेव्हा त्याच्याकडे एकच असेल तेव्हा त्याला होस्टवर डिपेंडंट राहायला लागेल.
मग इट इज अंडरगोइंग 2 सायकल, लायटिक सायकल आणि लायसोजेन. लायटिक मध्ये हा आतमध्ये येईल, त्याचे खूप सारे पॉप्युलेशन बनवेल, हे सगळे बॅक्टेरियोफाज काढते मी आता, आणि हा सेलला लाईज करेल आणि बाहेर पडेल आणि इट इज रेडी टू इन्फेक्ट द नेक्स्ट सेल. लायटिक म्हणजे टू ब्रेक डाऊन, तो कम्प्लीट ब्रेकडाऊन करून टाकेल सेलला. आणि लायसोजेनी म्हणजे काय की त्याचा डीएनए फक्त ह्या होस्ट सेलच्या डीएनए बरोबर लिंक राहील. इज अ लायसोजेनी सायकल. तो हे त्याचं पॉप्युलेशन बनवणार नाही, तो सेलला ब्रेक करणार नाही, फक्त जो त्याचा डीएनए आहे तो सेलच्या डीएनएला लागून राहील. अँड दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज अ प्रोफाज. लायटिक सायकलला फक्त डीएनएला लागून. प्रोफाज इज अ लायसोजेनी. लायटिक म्हणजे टू ब्रेक डाऊन. लायटिक इज टू ब्रेक डाऊन. लायसोजेनी म्हणजे तो सेलला ब्रेकडाऊन करत नाही. मॅम तुम्ही प्रोफाज काय बोलले? प्रोफाज म्हणजे मग ही जी कंडिशन आली ना की जिथे फाजचा डीएनए आणि बॅक्टेरियल डीएनए एकत्र अटॅच झालेले, दॅट इज अ प्रोफाज. That condition is called as a prophage. कळतं इथपर्यंत? मग what should be the characteristic for that vector? क्लोनिंग वेक्टरच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक पाहिजे? Origin of replication. येस, त्याला ओरी साईट पाहिजे, Selective marker. सिलेक्टेबल मार्कर पाहिजे. त्याला का मार्कर पाहिजे? आयडेंटिफाय करायला. सो सिलेक्टेबल मार्कर टू आयडेंटिफाय. अजून काय पाहिजे? Cloning site. क्लोनिंग साईट पाहिजे. आणि vector for cloning. आरओपी साईट पाहिजे. प्रोटीन ऑफ रेप्लिकेशन. उलट आरओपी, प्रोटीन ऑफ रेप्लिकेशन, की जिथे पॉलिमरेज बाइंड होईल आणि तो रेप्लिकेट करेल. आरओपी साईट. पॉलिमरेज बाइंड अँड सिलेक्टेबल मार्कर कुठले कुठले? such as the genes should be resistant for ampicillin, chloramphenicol, tetracycline or kanamycin. तुमच्या पुस्तकातलं सांगते मी. नॉर्मली अँटीबायोटिक सच एज ampicillin पुस्तकात दिलंय बघा, पेज नंबर 199, सिलेक्टेबल मार्करच्या तिथे. आणि मग असा हा एक क्लोनिंग वेक्टर तयार केला गेला. दॅट वॉज PBR322. असा एक आर्टिफिशियल प्लाझमिड केला. इट वॉज अ PBR322. PBR322. काय होता हा? आर्टिफिशियल प्लाझमिड ॲज अ क्लोनिंग वेक्टर. आता ह्याला का सिलेक्ट, ह्याला का बनवलं गेलं? काय काय होतं त्या क्लोनिंग मॅम वेक्टर? त्याच्यामध्ये अँपिसिलिन आणि टेट्रासायक्लिन दोघांचे जीन्स होते. भरपूर होतं त्याच्यावर काय काय. सो ओपन युअर बुक अँड ड्रॉ द डायग्राम ऑफ PBR322. यू गेट क्वेश्चन ऑन PBR322. मी पहिले याच्यात मी last मध्ये होते. तुला समजलं? PBR322. बंद करून